प्रेज द लॉर्ड. न संपणारी कथा, द स्टोरी दॅट नेवर एंड्स, हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि हे सर्व संदेश प्रेषितांची कृत्ये या पुस्तकावर आधारित आहे. आणि मागील काही आठवड्यांपासून आपण प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचा अभ्यास सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की प्रेषितांचे कृत्ये याचा पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचं पृथ्वीवर आगमन आहे. 4 शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूच्या पुनरुत्थानापर्यंत सांगितलेलं आहे. पण नंतर काय झालं, तो 40 दिवस जगात राहून स्वर्गात गेला आणि 40 दिवस त्याने काय केलं आणि तो स्वर्गात गेल्यानंतर त्याच्या शिष्यांनी काय केलं हे प्रेषितांच्या कृत्यात सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य हे महत्त्वाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये चर्च हिस्ट्री, चर्च म्हणजे काय, मंडळी म्हणजे काय, 2000 वर्षापासून कशा रीतीने ते कार्य सुरू झालं आणि आतापर्यंत ते कार्य सुरू आहे. तर आजचा आपला विषय आहे मंडळीचा जन्म, द बर्थ ऑफ द चर्च. आणि शास्त्रभाग आहे प्रेषित 2 आणि वचनं 1 ते 3, ॲक्ट्स 2, 1 to 3. आता प्रेषितांचे कृत्याचा दुसरा अध्याय आणि वचनं 1 ते 3 आपण वाचूया. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिव्हांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिव्हा त्यांना दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. आता हे जे आहे हे प्रभू येशूने जे प्रेषितांचे कृत्य 1 वचन 5 मध्ये सांगितलं होतं की योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला पण तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल, याची पूर्तता आहे. हे जे आपण वाचलं ते प्रेषितांची कृत्ये 1 आणि 8 मध्ये प्रभू येशूने जे सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, त्याची ही पूर्तता आहे. म्हणजे जे काही प्रभू येशूने अगोदर सांगितलेले होतं ते या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहत आहोत. आणि योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 37 ते 39 मध्ये एक दिवशी सणाच्या दिवशी जे प्रभू येशूने सांगितलं होतं की जो कोणी तहानलेला असेल त्याने माझ्याकडे येऊन प्यावे, त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे तो पवित्र आत्म्याविषयी बोलला होता आणि तोपर्यंत पवित्र आत्मा दिला गेला नव्हता कारण येशूचा महिमा झाला नव्हता. पण त्याचा महिमा केव्हा झाला, पुनरुत्थान आणि स्वर्गात गेल्यानंतर. आणि म्हणून तो पुनरुत्थान झाल्यानंतर स्वर्गारोहण झालं, तो जाऊन पित्याच्या उजवीकडे बसला, त्याचा महिमा झाला आणि योहान 7:39 पूर्ण झालं. तर हे जी घटना जे काही आपण वाचतो हे जे सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे घडत आहे. किती विशेष आहे. प्रेषितांचे कृत्य हे बुक ऑफ ॲक्शन आहे. याच्यामध्ये टीचिंग, उपदेश किंवा असं किचकट काही नाही. याच्यामध्ये फक्त गोष्टी, घटना आहेत. ह्याच्यानंतर ते झालं, त्याच्यानंतर ते झालं, पेत्र कुठं गेला, पाऊल कुठं गेला, दंगल झाली, विरोध झाला, हे ॲक्शन आहे, कृती. आणि माझी खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेलं असेल, कारण जर वाचलं असेल तर तुम्हाला नीट समजेल आणि जर माहीतच नसेल तर मग ते जरा अवघड जाईल. तर ह्या घटनेपासून, ह्या दिवसापासून काय झालेलं आहे, एक नवीन युगाची सुरुवात होत आहे, ज्याला थिओलॉजीमध्ये चर्च एज किंवा मंडळीचं युग असं म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्राच्या इतिहासामध्ये 7 युग किंवा 7 एजेस सांगितलेले आहेत आणि शेवटचं जे युग असेल ते मंडळीचं युग किंवा चर्च एज, ज्याच्यात आपण सध्या आहोत. हे 7वं किंवा शेवटचं युग आहे देवाच्या टाईम टेबल, वेळापत्रकानुसार. आणि हे युग संपल्यानंतर हे युगाची समाप्ती होऊन नवे आकाश, नवी पृथ्वी होणार आहे. तर ह्या नवीन युगाची सुरुवात ह्या ठिकाणी आहे. आता चर्च
हा शब्द आपण जुन्या करारात कधीही वाचत नाही. देवाच्या निवडले लोक इस्रायलांना एवढंच माहीत होतं की परमेश्वर आकाश पृथ्वीचा देव हा आमचा देव, आमच्या पूर्वजांचा देव आहे. त्यांना त्याने वेगळं केलेलं होतं, त्यांना नियमशास्त्र संदेश दिले होते. म्हणून त्यांची अशी कल्पना होती की परराष्ट्र विधर्मीय यांचा तो देव नाही किंवा यांच्यासाठी त्याची काही योजना नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रात जुन्या नव्या करारामध्ये चर्च किंवा मंडळीला एक मिस्ट्री किंवा एक गूज असं म्हटलेलं आहे. गूज किंवा रहस्य शास्त्राच्या भाषेत म्हणजे जे पूर्वी कधी उलगडलं गेलेलं नव्हतं, ज्याच्याबद्दल काही सांगण्यात आलेलं नव्हतं देवाकडून, ते गूज किंवा रहस्य. तर मंडळी किंवा चर्च हे एक गूज आहे की जे जुन्या करारातल्या संदेष्ट्यांपासून झाकून ठेवण्यात आलं. त्यांना माहीत नव्हतं. मोशे, अब्राहम, एलिया, यशया जे कोणी जुन्या काळातले संदेष्टे, त्यांना हे गूज प्रगट करण्यात आलेलं नव्हतं. की चर्च एज किंवा मंडळीचं युग असेल आणि ही मंडळी किंवा हे चर्च हे यहुदी आणि विधर्मी किंवा परराष्ट्रीय यांचं मिळून एक ग्रुप किंवा एक मंडळी देव तयार करील, ह्याची कल्पनासुद्धा ते इस्रायल लोक करू शकत नव्हते. त्यांना वाटत होतं की तो आमचा देव आहे. परराष्ट्रीय आणि विदेशांना ते कुत्रे समजत होते की ते मूर्तीपूजा करणारे. म्हणून त्यांनी एक दिवशी सांगितलं की मुलांची भाकर कुत्र्याने टाकणे योग्य नाही आहे, नाही का. कारण त्यांच्या भाषेत विदेशी, विधर्मी, गैरयहुदी हे कुत्रे होते की त्यांच्यासाठी नाही आहे. देवाचे आशीर्वाद, हे वचन हे आमच्यासाठी आहे. देव हा आमचा देव आहे. मुंबईला असताना आमच्या एरियामध्ये काही इस्रायल लोक राहत होते आणि त्यावेळेस मी नुकतंच मुंबईला गेलो, माझा एक मित्र आणि मी, तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस जाऊन त्यांच्याशी, आता माझ्यापेक्षा त्याला जास्त माहीत होतं आणि तो सांगत असे तर ते लोक म्हणायचे की गॉड इज द गॉड ऑफ इस्रायल, परमेश्वर हमारा परमेश्वर है, ही इज़ नॉट द गॉड ऑफ इंडिया, तुम लोग मेरे को क्या बोलते, असं म्हणून ते हाकलून देत होते किंवा हमारा परमेश्वर, हमको बायबल के बारे में मत बोल. आणि तरी आम्ही घडीघडी जाऊन सांगायचो, घडीघडी विषय काढून तो सांगायचा. तर इस्रायल लोक दुसऱ्यांना, परराष्ट्रीयांना तुच्छ लेखतात की आम्ही देवाचे ओरिजिनल निवडलेले, आमच्यासाठी आम्ही फर्स्ट क्लास, आम्हाला हे आशीर्वाद आहे. पण देव विदेशांना एकत्रित आपल्याबरोबर घेईल आणि ते आणि आपण मिळून एक मंडळी तयार करील, युग तयार करील, एक लोक तयार करील, हे जुन्या करारातल्या कोणाला माहीत नव्हतं. आणि त्या मंडळीची सुरुवात ह्या पेंटेकॉस्टच्या दिवसापासून आपण पाहत आहोत. पेंटेकॉस्ट जसं आपण पाहिलं की या शब्दाचा अर्थ आहे 50वा, 50th. एक नवीन युगामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लोक ज्याच्यामध्ये विदेशी असतील, यहुदी असतील, जे एकाच देवावर, एकाच मसीहावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवतील आणि त्याच्यामध्ये एक होतील. म्हणजे देवाचे लोक इस्रायल यांच्याबरोबर तो परराष्ट्रीयांना पण त्याचे पुत्राने कन्या करील, हे रहस्य जुन्या काळात प्रगट केलेलं नव्हतं. हे रहस्य इस्रायल लोकांना माहीत नव्हतं. म्हणून आज जो आपला प्रश्न आहे, आजचा संदेशा जो आहे तो या प्रश्नावर आधारित आहे की देवाचा पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्याच दिवशी का उतरला. वाय डिड द होली स्पिरिट डिसेंड ऑन द डे ऑफ पेंटेकॉस्ट. या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. कारण आपण वाचलं की पेंटेकॉस्टचा दिवस आला तेव्हा, 50वा दिवस आला तेव्हा ते एकत्र जमलेले असताना हे सर्व झालेले. त्याच दिवशी का, 49व्या दिवशी का नाही, 1-2 दिवसानंतर का नाही. देव हा टायमिंगचा देव आहे. गलती 4:4 मध्ये सांगितलं की काळाची पूर्णता झाली आणि देवाने आपला पुत्र पाठवला. देवाचं एक टाईम टेबल आहे, वेळापत्रक आहे अनंत काळापासून. आणि आत्ता सध्या जे आपल्याला जरी वाटत असतं तरी सर्व त्याच्या टायमिंगनुसार चाललेलं आहे. योग्य वेळी त्याने पुत्र पाठवला, योग्य वेळी तो मरण पावला. ते पण दानिएलच्या पुस्तकात सांगितलं, तो योग्य वेळी तो त्याचं पुनरुत्थान झालं.
मोजून 40 दिवस तो जगात राहिला, योग्य वेळी तो स्वर्गात गेला आणि योग्य वेळी पवित्र आत्मा जगात पाठवला. हे योगायोग नाही आहे, हे काय आपोआप झालेलं नाही आहे. म्हणून नीट समजून घ्या. वाय डिड द होली स्पिरिट डिसेंड ऑन द डे ऑफ पेंटिकॉस्ट? पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा देवाने जगात का पाठवला? प्रभू येशूने हे वचन दिलं होतं की मी जाईन, पण दुसरा एक जण माझ्यासारखा येईल. मी थोडे दिवस तुमच्याबरोबर राहिलो, 3-3.5 वर्ष, पण तो जो येईल तो कायमचा तुमच्याबरोबर आहे. आणि मी जे शिकवलं ते असं शिष्यांना सांगितलं. त्यांना वाईट वाटत होतं की प्रभू येशू आता सोडून चाललेला आहे. दुसरा एक जण येईल आणि तो दुसरा एक जण म्हणजे पवित्र आत्मा आहे. आणि त्याचं आगमन ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी झालं. आज प्रभू येशू देवपित्याच्या उजवीकडे आहे. आज जगात कोण आहे आपल्याबरोबर? पवित्र. जेव्हा आपण म्हणतो की देवाने मला स्पर्श केला, कोण स्पर्श करतं? देवाचा पवित्र आत्मा. जेव्हा आपण मुक्त होतो, बरे होतो, टच होतो, कोण टच करतं? पवित्र आत्मा. कारण पवित्र आत्म्याचं युग आहे. चर्च एज, कृपेच्या काळात देवाचा आत्मा कार्य करीत आहे. कोण आपल्याला सत्य प्रगट, कोण आपल्याला टोचणी लावतं की आपण पापी आहोत, पश्चाताप केला? देवाचा आत्मा. आणि या ठिकाणी आपण पाहतो की पवित्र आत्म्याचं आगमन झालं. तर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा आणि पेंटिकॉस्टचा सण नियमशास्त्रामध्ये जुन्या काळात इस्रायल लोकांना पाळायला लावलेला होता. आणि हा पेंटिकॉस्टचा सण 50व्या दिवशी ओलांडण सण म्हणजे ओलांडणाचा कोकरा कापला, त्या सणानंतर मोजून 50 दिवसानंतर पेंटिकॉस्टचा सण साजरा करायचा होता. आता जुन्या काळामध्ये या सणाला, पेंटिकॉस्टच्या सणाला अनेक नावं आहेत. उदाहरणार्थ फक्त नोट डाऊन करा. निर्गम 23मध्ये ह्या सणाला निर्गम 23मध्ये हंगामाचा सण, फीस्ट ऑफ हार्वेस्ट म्हटलेला आहे. वेगवेगळे सण इस्रायल लोकांचे जुन्या काळामध्ये जे फीस्ट ऑफ हार्वेस्ट, हंगामाचा सण. नंतर निर्गम 34मध्ये त्याला सप्तकांचा सण, फीस्ट ऑफ वीक्स असं म्हटलेलं आहे. आणि गणनाच्या पुस्तकामध्ये त्याला प्रथम उपजांचा सण असं म्हटलेलं आहे. द फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट्स, शेतात आलेलं पहिलं पीक, प्रथम फळ देवाला अर्पण कर, तो सण असं म्हटलेलं आहे. आता ह्या पेंटिकॉस्टच्या सणाचा उद्देश काय होता? पुढचा पॉईंट, उद्देश. पहिला पॉईंट पेंटिकॉस्ट म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता त्याचा उद्देश काय होता? हा सण का साजरा करायचा होता, कसा साजरा करायचा होता आणि कशासाठी साजरा करायचा होता? किती जण माझ्यासोबत आहे? हरवून जाऊ नका, गुंगू नका, इकडे लक्ष द्या. द पर्पज ऑफ द फीस्ट, त्याचा उद्देश. आता हा सण पेरलेलं, शेतात जे पेरलेलं आहे ते उगवल्याचं त्याच्या हंगाम किंवा त्याच्या कापणीच्या काळामध्ये हा सण साजरा करत जातो. फीस्ट ऑफ हार्वेस्ट की पहिलं पीक शेतात उगवल्यानंतर त्याची कापणी, हा त्याचा उद्देश होता की पहिलं पीक आलेलं आहे ते देवाला अर्पण केलं पाहिजे मंदिरामध्ये, म्हणून पहिलं कारण. दुसरं कारण हे की मोशेला जे नियमशास्त्र दिलं परमेश्वराने सिनाई पर्वतावर, ते मिसर देश ज्या रात्री सोडला, ओलांडणाचा सण पाळून तो कोकरा कापला, त्याच्यानंतर 50व्या दिवशी परमेश्वराने मोशेला सिनाई पर्वतावर त्या 10 आज्ञाने नियमशास्त्र दिले. म्हणून ह्या सणाचा उद्देश होता की ह्या दिवशी देवाने त्याचं नियमशास्त्र मोशेला दिलं. हा दुसरा उद्देश. पहिला उद्देश काय की शेतातलं आलेलं प्रथम फळ देवाला अर्पण. दुसरा उद्देश काय की नियमशास्त्र ह्या दिवशी देवाने मोशेला दिलं. कारण मिसर देश सोडल्यानंतर 50व्या दिवशी नियमशास्त्र मोशेला देण्यात आलं. आणि म्हणून पेंटिकॉस्टच्या किंवा 50व्या दिवशीच पवित्र आत्मा उतरून जगात येणं हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे
जुन्या काळात जे सण होते, जे लोक वर्षानुवर्ष पाळत आलेले होते इस्रायल लोक, त्याची पूर्तता, ते सण कशासाठी होते ह्याची पूर्णता नव्या काळात आहे. आणि म्हणून जुना करार समजण्यासाठी नवा करार समजणं आवश्यक आहे, आणि नवा करार काय आहे समजण्यासाठी जुना करार वाचणं आवश्यक आहे. म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण शास्त्र हे महत्त्वाचं आहे, की आपण नवा करार खिशात घेऊन फिरायचं, नवा करार वाचायचा असं नाही आहे. संपूर्ण शास्त्रलेख आपल्याला पूर्ण करण्यास समर्थ आहे. आवडते वचनं, आवडते अध्यायने, संपूर्ण शास्त्रलेख, जे आवडत नाही, जे समजत नाही, जे कधी वाचलेलं नाही, ते सगळं टोटल हे देवाचं वचन आहे. तर हा सण हा पेंटिकॉस्टच्या दिवशी जे घडलं, पवित्र आत्मा उतरला, हे पेंटिकॉस्टचा सण, हे शिष्य माडीवरच्या खोलीत बसलेले होते आणि बाकी यरुशलेममध्ये सगळे लोक सणासुदीचं वातावरण होतं. पेंटिकॉस्टचा सण साजरा करण्यात बिझी होते, शेतातले उत्पन्न प्रथम फळ आणत होते आणि त्याच्यामध्ये बिझी असताना इकडे हे झालं की पवित्र आत्मा या शिष्यांवर उतरला, 120 जणांवर. ही पूर्तता आहे. इट इज अ फुलफिलमेंट ऑफ ओल्ड टेस्टमेंट टाईप्स. आता लेवियाचं पुस्तकाच्या 23व्या अध्यायात, तुम्ही आता काढू नका, फक्त नोट डाऊन करा. लेविया 23मध्ये इस्रायलाने जे साजरे करायचे ते 7 सण देवाने त्यांना सांगितलेले होते. त्याच्यापैकी 3 प्रमुख होते. त्या 3 सणाला पुरुषाने मंदिरात जाणं हे अत्यावश्यक होतं, कंपल्सरी. लेविया 23मध्ये. आणि हे सर्व सण ख्रिस्ताचं प्रतीक आहेत, पिक्चर ऑफ क्राइस्ट. आपण असं नाही म्हणू शकत की ते त्यांच्यासाठी त्या काळात इस्रायल लोक करत होते. नाही, ते आजही करतात इस्रायल लोक, ज्यांना ख्रिस्त समजलेलं नाही. आजही करतात ख्रिश्चन लोक, ज्यांना ख्रिस्त समजलं नाही. हंगामाचा सण नाही का, कोंबड्या बकऱ्या किती, 1001, 1002 आपण पाहतो, हे लिलाव चालतात. आणि मी म्हणायचो हे काय प्रकार आहे चर्चमध्ये आणि लिलाव? मला लहानपणी समजत नसायचं, आणि आता तर अजूनही मोठ्या माणसाने कळत नाही तरी ते करतात. तर हे सण त्यांच्यासाठी होते, पण हे सगळं ख्रिस्ताची पूर्तता होते. ख्रिस्त जे काही करेल त्याचं एक चित्र, एक प्रतीक म्हणून होते, सिम्बॉल किंवा टाईप है ना. जुना करार सावली आहे, पण सावली कोणाची? ती व्यक्ती नव्या करारात आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सावली जुन्या करारात पडलेली आहे, पण सावलीवरून आपल्याला कोण आहे हे ओळखू शकता का? नाही. माझी जर सावली तुम्ही पाहिली तर तुम्हाला ओळखू येईल का कोणाची सावली आहे? सावलीवरून इतकं स्पष्ट होत नाही, पण व्यक्ती पाहिल्यानंतर ते क्लिअर होतं. म्हणून जुना करार वाचल्यावर एवढं क्लिअर कळत नाही की हे काय आहे, कशासाठी लिहिलं, सावली आहे. पण नव्या करारात आल्यावर व्यक्ती पाहतो प्रभू येशू ख्रिस्त, आणि तो कळल्यानंतर अरे ही तर त्याची सावली आहे, हे तर प्रभू येशूबद्दल आहे. नाही समजलं. म्हणून ख्रिस्त कळल्याशिवाय शास्त्र कळत नाही. ख्रिस्ताकडे पश्चाताप करून आल्याशिवाय, तारण झाल्याशिवाय देवाचं पुस्तक हे सीलबंद मुद्रित पुस्तक असतं. तो एक धार्मिक ग्रंथ असतो, ते एक काहीतरी ख्रिश्चन लोकांचं पुस्तक वगैरे असतं. पण देवाचं वचन कधी आपण म्हणतो? जेव्हा देवाशी आपलं समेट होतं, जेव्हा आपल्याला येशू ख्रिस्त तारणाऱ्याचा अनुभव येतो, मग ह्या वचनाचं महत्त्व, मग बायबल स्टडीचं महत्त्व आहे. आज काही जणांना बायबल स्टडीचं महत्त्व का नाही आहे? ख्रिस्त कळलेला नाही आहे. ख्रिस्त हा व्यक्ती, द लिव्हिंग वर्ड, आणि पवित्र शास्त्र हे लिहिलेलं लिखित वर्ड, लिहिलेलं पुस्तक, रिटन वर्ड. मग जिवंत ख्रिस्त आणि लिहिलेला ख्रिस्त हे वचन आहे. मग तुम्ही जर जिवंत ख्रिस्ताकडे आलेले आहात तर तुम्ही लिखित वचनाकडे नक्कीच लक्ष द्या. पण जर वचनाचं महत्त्व नाही, वचनात जर वेळ नाही, याचा अर्थ की तुम्हाला ख्रिस्त कळलेला नाही, हाच होऊ शकतो. कारण जर कळेल तर तुम्हाला कळेल की त्याचं वचन, त्याला आपण सेपरेट त्याच्या शब्दापासून करू शकत नाही. मला वाटलं कोणीतरी आमेन नाही. आता काय फायदा? आतून आलं पाहिजे.
आत्म्यातून देवाचं वचन ऐकलं पाहिजे. उगीच जीवावर आल्यासारखं म्हणलायचं म्हणून नाही. तर लेवीय 23 मधले जे सण होते इस्रायल लोक पाळत होते ते ख्रिस्ताचं प्रतीक होते. आता पहिला जो सण होता, 3 प्रमुख सण, आता बाकीचे पण महत्त्वाचे. पहिला जो होता तो ओलांडन सण, द फीस्ट ऑफ पासओव्हर. ते कशाचं प्रतीक होतं की ज्या दिवशी मिसर देशातून ज्या रात्री परमेश्वराने सांगितले की प्रत्येक फॅमिलीने किंवा कोकरू घ्या, कापा, त्याचं रक्त लावा, त्या रात्री ते मिसर देशातून मुक्त झाले. ती आठवण होती की आपल्याला परमेश्वराने मिसर देशाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. ही इस्रायल लोकांना आठवण होती. आणि या निसान महिन्याच्या 14 तारखेला किंवा 14व्या दिवशी साजरा केला जात असे. इस्रायली कॅलेंडर निसान म्हणजे आपल्या कॅलेंडरमध्ये एप्रिल, म्हणजे साधारण 14 एप्रिल ह्या दिवशी हा सण इस्रायलामध्ये आजही साजरा केला जातो. द फीस्ट ऑफ ओलांडनाचा सण, द फीस्ट ऑफ पासओव्हर. आता ओलांडनाचा कोकरा. एक दिवशी योहान म्हटलं प्रभू येशूला जाताना पाहताना की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि शास्त्रात सांगितलं की त्याच्या शिष्यांनी ते ऐकले. त्याचे शिष्य जाती धर्माने कोण होते? किती जण ऐकत आहेत? यहुदी होते. त्यांना माहीत होते की आपले पूर्वज कोकरा कापत होते ओलांडना सण. आणि जेव्हा योहान म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, कोकरा म्हटल्यानंतर त्यांना लगेच क्लिक झाला की जो कोकरा आपण एवढे वर्ष त्या ओलांडन सणाला कापतो तो हा कोकरा आहे. म्हणून सांगतो जागे राहा, गुंगू नका, झोपू नका. हे फार महत्त्वाचं प्रकटीकरण आहे, फार महत्त्वाचं. आता हा सण ख्रिस्ताचं प्रतीक आहे. कुठं लिहिलेलं आहे? 1 कोरिंथ 5 आणि वचन 7. 1 Corinthians 5:7. या ठिकाणी पाऊल याविषयी काय म्हणतो? 1 कोरिंथ 5 अध्याय 7व्या वचनात, तर जुने खमीर काढून टाका यासाठी की जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण, आणि आता ऐका, कारण आपल्या ओलांडनाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे. पाऊल काय म्हणतो? आपल्या ओलांडनाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, म्हणजे तो ओलांडनाचा, इकडे बघा, यज्ञ तो कोकरा कोण होता? पाऊल म्हणतो ख्रिस्त होता. म्हणून तो जे कोकरा ते कापत होते. आता पाहत बसू नका, तुम्ही वर बघून इकडे लक्ष द्या, शोधू नका. प्रीती ऐक जरा. तो जो कोकरा कापत होते तो ख्रिस्त होता असं पाऊल सांगतो, है ना. नोट डाऊन करायचं, शोधत बसायचं नाही. नोट डाऊन करायचं आणि माझ्यासोबत चालायचं. तो ओलांडनाचा यज्ञपशू ख्रिस्त होता. म्हणजे तो सण, ओलांडन सण कशाचं प्रतीक होतं? जसं त्यांना इस्रायल लोकांना फारोच्या मिसर देशाच्या गुलामगिरीतून देवाने मुक्त केलं, तसं ख्रिस्ताने आपल्याला सैतानाच्या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेला आहे. ह्याचा तो सण प्रतीक होता. किती महत्त्वाचा असतं. म्हणून जेव्हा महत्त्वाचं असतं तेव्हा खाली बघायचं नसतं, इकडं तिकडं. नोट डाऊन करायचं वर, नोट डाऊन करायचं वर बघायचं. कारण जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हा मी पुढं गेलेला असता, नाही का. म्हणून शोधित बसायचं नाही. तर पहिला सण ख्रिस्ताचं प्रतीक होता. ही इज अ पास ओव्हर लॅम्ब किंवा वधलेला ओलांडनाचा कोकरा, त्याचं चित्र. आता लेवीय 23मध्ये दुसरा जो सण होता प्रथम उपजांचा सण, द फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट्स, प्रथम उपजांचा सण. लेवीय 23. शेतात आलेलं प्रथम फळ परमेश्वराच्या मंदिरात इस्रायल लोक आणत होते. आता हे प्रथम फळ आणि हा सण कशाचं प्रतीक होतं? आपण वाचू करिंथीकरास पहिले पत्र त्याचा 15वा अध्याय 20वा वचन. 1 कोरिंथ 15 आणि वचन 20. 1 Corinthians 15:20. तरी पण ख्रिस्त महानिद्रा घेतलेल्यातले प्रथम फळ असा मेलेल्यातून उठविला गेलेला आहे. प्रथम फळ हा शब्द अंडरलाईन करा. या ठिकाणी पाऊल ख्रिस्ताला, पुनरुत्थित ख्रिस्ताला, पुनरुत्थान झालेल्या ख्रिस्ताला प्रथम फळ असं म्हणतो.
आणि प्रथम फळ म्हटल्यानंतर प्रत्येक इस्रायली माणसाला हे माहीत होतं की प्रथम फळ म्हणजे प्रथम फळाचा सण आपण साजरा करत असतो. पण ते प्रथम फळ जे मंदिरात आणत होते ते काय होतं की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होईल त्याचं प्रतीक होतं ते. आणि तो सण येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालं त्याच्यासाठी साजरा केला जात होता की ख्रिस्ताचं एक दिवशी पुनरुत्थान होईल. तो मातीत गव्हाचा दाणा पेरल्याशिवाय तो उगवत नाही आहे. मनुष्याचा पुत्र त्याने सांगितलं की मातीत मरण पावला आणि पुरला गेल्याशिवाय उगवत नाही. तो मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला. ते प्रथम फळ म्हणून उठला. पहिल्याने तो उठला, नंतर त्याच्यावर विश्वासणारे आपण एक दिवशी उठू. तर तो प्रथम फळ, त्या प्रथम फळाचं प्रतीक हे सण होता. देवाची स्तुती असो. कोणीतरी ऐकत आहे, कोणाला तरी समजत आहे. तिसरा सण लेविया 23 त्याच्या 15 आणि 16 वचनामध्ये आहे. लेविटिकस 23, 15 and 16. किती जण अजूनही माझ्यासोबत आहेत? प्रेज द लॉर्ड. लेविया 23, 15 आणि 16 आपण वाचूया. इथं असं म्हटलेलं आहे, मग याचा 23वा अध्याय आणि वचन 15. शाबाताच्या दुसऱ्या दिवशी, कितव्या दिवशी? शाबात कितव्या दिवशी होता? 7व्या दिवशी, है ना? बरोबर. शाबात कितव्या दिवशी होता? त्याच्या दुसऱ्या दिवशी. 7वा दिवस म्हणजे कोणता? शनिवार. कोणता? जोरात बोला ना, असं घाबरत काय. 7वा दिवस म्हणजे कोणता? शास्त्राप्रमाणे शनिवार. आणि त्याचा दुसरा दिवस म्हणजे कोणता? म्हणजे शाबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी. म्हणून सांगतो वर बघा. जर सापडत नसाल तर वर बघा, माझ्यासोबत चला. प्रगटीकरण हे कॅच करा. शाबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार नंतर रविवार. रविवारच्या दिवशी काय झालं? आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या बायका प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं की नाही म्हणून ते त्या मसाले हे घेऊन गेल्या त्या कबरेवर. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी प्रभू येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे. म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी. म्हणून आठवड्याच्या पहिल्या दिवशी हा भक्तीचा दिवस, चर्च घेण्याचा दिवस नेमलेला आहे. म्हणून विश्वासणारे लोक शनिवारी नाही तर रविवारी देवाची भक्ती करतात. हालेलुया. म्हणून आपण सॅटर्डे मिशनचे लोक नाहीत, आपण रविवारचे लोक, भक्ती करणारे लोक आहोत, है ना? आपण शब्बा दिवस पाळणारे नाही. काही जणांना रविवार शब्बात वाटतो. ते म्हणतात शब्बा दिवशी आम्ही चर्चला गेलो. अरे हा शब्बात नाही आहे, शब्बात काल होता. हा आठवड्याचा पहिला दिवस आहे, रविवार आहे. रविवार काय चाललंय? काय बडबडतोय आपण? आपल्याला माहीत आहे का आपण काय बोलतोय? आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी त्याचा पुनरुत्थान झाला. म्हणून पाऊल पहिले कोरिंथीमध्ये लिहितो की ख्रिस्त हा प्रथम फळ म्हणून उठविला गेला. आणि लेविया 15 आणि 16 बघा. शाबाताच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंडी आणाल तेव्हापासून पुरे 7 शाबात मोजावे. 7 शाबात म्हणजे किती? 49, 49. किती जण माझ्या सोबत आहे? किती जण गुंगलेले आहे? इकडे बघा. 7 शब्दात मोजावेत म्हणजे 49 दिवस मोजावेत. आता इकडे कॅच करा सिस्टर, वरती बघा. वचन 16, 7व्या शब्दाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 49 दिवसानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कितीव्या दिवशी? 50व्या दिवशी. करेक्ट. प्रेज द लॉर्ड. काही जण सोबत चाललेले आहे, काही जणांना देव प्रगटीकरण दे. 7 शब्दाच्या 49 दिवसाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी काय करायचं होतं? 50वा दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वरासाठी नवे अन्नार्पण करावे. कशाचे? ओवाळणीच्या पेंडीचे. 15 वचनात सांगितले. ओवाळणीचं पीक जे आलेलं आहे त्याची पेंडी तयार करायची, याजकाकडे द्यायची आणि ते याजकाने त्या मंदिरामध्ये ओवाळायची. ती ओवाळणीची पेंडी ती त्या दिवशी जी शाबात 49 शाबाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 50व्या दिवशी हा सण जे इस्रायल लोक पाळत आलेले होते त्या दिवशी
पवित्र आत्म्याचं आगमन झालं. पण त्या दिवशी काय केलं जात होतं? ओवाळण्याची पेंडी देवाला अर्पण केली जात होती, है ना. आणि मग पुढं जर आपण वाचलं तर त्या दिवशी 17 वचन आपण वाचू. तुम्ही आपल्या घरातून 2 दशम एफाभर सपीठाच्या 2 भाकरी ओवाळण्यासाठी आणाव्यात आणि मग त्या परमेश्वरासाठी अर्पण करावं. आता इकडे बघा, आता हे फार महत्त्वाचं आहे. आता कोणीच खाली बघायचं नाही, बायबलमध्ये बघायचं नाही, ते नंतर वाचायचं. इकडं बघा, 2 भाकरी कशाच्या केल्या जात होत्या? त्या गव्हाच्या, त्या सबी जे सांगितलेलं आहे ते, बरोबर. 2 भाकरी, 3 नाही, 1 नाही. ऐकून घ्या, हे प्रगटीकरण जर समजायचं असेल तर नीट लक्ष द्या. ओवाळण्याची पेंडी अर्पण केल्यानंतर ह्या 2 भाकरी त्यांनी पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी इस्रायल लोकांनी अर्पण करायच्या होत्या. आणि त्या भाकरी कशा असायच्या? खमीर घालून भाजाव्यात. परमेश्वरा प्रत्यर्थही उपदाचे अर्पण आहे. खमीर शास्त्रात कशाचं प्रतीक आहे? पापाचं. त्या 2 भाकरी काय दर्शवतात? आता ऐका. एक भाकर म्हणजे देवाचे निवडले लोक इस्रायल, की जे निष्पाप आहे, ज्यांच्यामध्ये खमीर म्हणजे पाप आहे. आणि दुसरं विदेशी विधर्मी, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून देवाचे झालेले चर्च, ज्यांच्यामध्ये पाप किंवा खमीर आहे, निष्पाप नाही. म्हणजे त्या 2 भाकरी 2 प्रकारचे लोक दर्शवतात, एक इस्रायल आणि एक विदेशी विधर्मी. आणि म्हणून त्या 2 भाकरी त्या दिवशी परमेश्वराला अर्पण करायच्या होत्या. आणि ह्या रीतीने, आणि त्या खमीरासह होत्या. पण अगोदरच्या त्या प्रथम उपदाच्या सणामध्ये बेखमीर भाकरी सांगितलेली. प्रथम फळ ख्रिस्त जो उठला तो बेखमीर होता, त्याच्या ठाई पाप नव्हतं, म्हणून त्या सणाच्या दिवशी बेखमीर भाकर अर्पण करायला सांगितली होती. पण ह्या वेळेस खमीरासह 2 भाकरी अर्पण करायच्या होत्या. नाही समजलं? ख्रिस्ताचं पुनरुत्थान तो बेखमीर निष्पाप होता, म्हणून बेखमीर भाकर. आणि ह्या 2 भाकरी खमीरासगट पाप असलेले म्हणजे 2 प्रकारचे लोक, त्याचं ते प्रतीक होते. त्याच्या त्या 2 भाकरी प्रतीक होते. प्रभू तुझ्या लोकांना समजण्यास त्यांची बुद्धी स्पर्श. हालेलुया. आता आणि ह्या दिवशी ते लोक त्या भाकरी अर्पण करत होते, ओवाळण्याची पेंडी येते. आणि अचानक आपण वाचतो की काय झालं? सोसाट्यासारखा आवाज झाला त्या घरात, आणि कोणालाच माहीत नव्हतं काय होणार आहे. प्रभूशीने फक्त सांगितलं होतं की पित्याची देणगी वरून येई, पण यरूशलेम सोडून जायचं नाही. असा आवाज येईल, अग्नीच्या जिवा येतील, अन्य भाषेत काही सांगितलेलं नव्हतं. फक्त माझ्यासारखा दुसरा एक जण मी पाठवील, तोपर्यंत तुम्ही थांबून राहा, आणि मग तो तुम्हाला सामर्थ्य देईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्ही माझ्या साक्षी व्हाल. एवढंच सांगितलं होतं. आणि ह्या दिवशी अचानक सोसाट्यासारखा आवाज झाला, अग्नीसारख्या जिवा त्यांच्यावर आल्या, उतरून आल्या, आणि ते घर त्या आवाजाने देवाच्या उपस्थितीने भरून गेलं, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने. आणि हा जो पवित्र आत्मा जगात आला, त्या शिष्यांना मिळाला. 120 जण ज्या ठिकाणी बसलेले होते, तो देवाचा पवित्र आत्मा काय आहे? ॲडव्हान्स पेमेंट आहे, विसार आहे, असं शास्त्र सांगतं इफिस 1 मध्ये. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 13 आणि 14, इफिजन्स 1, 13 and 14. या ठिकाणी पाऊल याविषयी काय हायलाईट करतोय आपण जरा पाहू. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 आणि 14 मध्ये तो लिहितो, तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास कधी ठेवला? तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर. विश्वास कधी ठेवायचा असतो? तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर. उगीच आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे, मग आमचा विश्वास नाही का, असं म्हणत नाही बसायचं. तारणाची सुवार्ता काय, ॲक्च्युली प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, कशासाठी आला, काय केलं, हे समजल्यावर विश्वास ठेवल्यानंतर काय झालं, तो म्हणतो काय होतो, आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार अंडरलाईन करा.
विसार म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट. जसं आपण एखादा घर किंवा गाळा किंवा काही प्लॉट घेतो, आपण ॲडव्हान्स पेमेंट देतो, तसं पाऊल म्हणतो की तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर देवाने तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट म्हणून तुम्हाला जे बाकीचं मिळणार आहे वतन, जे बाकीचे आशीर्वाद, इकडं आहे का, त्या सगळ्या आशीर्वादाचं थोडीशी झलक, थोडंसं ॲडव्हान्स म्हणून काय दिलेलं आहे, वतनाचा विसार म्हणून देऊ केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाची महिम्याची स्तुती व्हावी म्हणून मिळाला. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण तारणाची सुवार्ता ऐकतो, आपण विश्वास ठेवतो की तो माझ्यासाठी आला, हे जे केलं ते माझ्यासाठी केलं, हे वाईट झालं नाही, हे उलट चांगलं झालं, माझी शिक्षा त्याने भोगली, मला आता नरकात जायची गरज नाही आहे, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास ठेवल्यानंतर काय होतं की देवाचा पवित्र आत्मा त्याचा शिक्का आपल्याला मिळतो, सील. देव त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देतो. म्हणून रोमकरास 8 आणि 9 मध्ये सांगितलं आहे की कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो ख्रिस्ताचा नाही. 1 कोरिंथ 12:13 मध्ये सांगितलेलं आहे की एका आत्म्याने त्याने आपल्याला बाप्तिस्मा दिलेला आहे. तारणाचं कार्य हे देवाच्या पवित्र आत्म्याचं कार्य नाही, पवित्र आत्म्याचं कार्य आहे. एखाद्याचं परिवर्तन होणं हे आपण कोणाचं एकमेकांचं परिवर्तन नाही करू शकत, हे देव करत असतो. आपण फक्त सांगणार आहे की हे तुझ्यासाठी देवाने केलं, तुझ्यासाठी. पण ती व्यक्ती जेव्हा विश्वास ठेवते आणि विश्वास ठेवून ते देवाचा आत्मा प्रगट करतो की सत्य आहे, तुझ्यासाठी आहे, आणि मग ती विश्वास ठेवते, तेव्हा पवित्र आत्मा शिक्का मोडतो, तेव्हा देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो, आपण देवाचे होतो. कारण जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही. म्हणजे जर ख्रिस्ताचा आहे तर त्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे. नाही पण मी ख्रिस्ताचा आहे वर्मा ब्रदर, पण मला नाही वाटत पवित्र आत्मा मिळाला, ह्या बोलण्याला अर्थ आहे का? नाही आहे. मग असं वाटल्यावर काय करायचं, जे वाटतं ते खरं आहे का शास्त्रावरून चेक करायचं. याला त्याला विचारत बसायचं नाही, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय. वचन आपल्याला लिहिता वाचता येतं, देवाने वचन दिले, वचनातून खात्री करायची. मग पवित्र आत्मा वचनातून खात्री करतो. मग सैतानाने लोकांनी किती हलवून पाहिलं तरी आपण हलत नाही. आपण म्हणतो मला माहिती आहे हे असं आहे, मला माहिती आहे हे असं आहे. आमेन. आज कित्येक विश्वास, कित्येक जण भ्रमात आहे, अंदाज काहीच माहीत नाही काय, काहीतरी चाललंय, कोणीतरी उपदेश करतंय, काहीतरी सांगतात, काय माहीत काय. पण जर अंतःकरण ख्रिस्तासाठी उघडलं, तो जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्हाला लगेच प्रगट होतं की हे काय आहे, हे कोणासाठी आहे. तर पवित्र आत्मा हा आपल्या वतनाचा विसार आहे. आता वतनाचा विसार मी सांगितला, 2 शब्द अंडरलाईन करा. म्हणजे आपल्या प्रत्येकाला एक वतन देवाने राखून ठेवलेलं आहे, ह्या आयुष्यात पण आणि येणाऱ्या आयुष्यात पण. पण त्या वतनाचा ॲडव्हान्स पेमेंट, थोडासा पेमेंट हा पवित्र आत्मा आहे. मग पवित्र आत्मा त्याचे दानं मनोज आणि त्याच्याद्वारे दिव्य प्रगटीकरण हे जर एवढं आहे तर बाकीचं वतन केवढं असं. नाही का, हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे. आपण नुसतं असं पाहतो का, कारण आपण प्रार्थना करून येत नाही की प्रभू तू आज माझ्याशी बोल, मला समजू दे. आपण घाईघाईने येऊन चर्चमध्ये बसतो, आपण उगीच इकडे, आपल्याला वाटतं की काय चाललेलं आहे, काय चाललं, कधी संपतं. पण आपण तुम्ही जर प्रार्थना करून आलेले असाल, विश्वासाने आलेले असाल, तुम्हाला लगेच प्रगटीकरण कॅच होईल आणि ते प्रगटीकरण घेऊन तुम्ही जाल आणि त्याच्यावर आठवडाभर देव तुम्हाला त्या प्रगटीकरणाच्या सामर्थ्यावर चालवेल. म्हणून सैतान दर रविवारी लोकांना येऊ देत नाही, कारण त्यांना माहीत आहे की वचनापासून साईड ट्रॅक केलं की आठवडाभर मी त्यांना मारू शकतो आणि पराभूत ठेवू शकतो. म्हणून कोणी एक रविवार आड येतं, कोणी महिन्यातून एकदा येतं, कोणी कधी येतं. याचं कारण हे आहे की तुमच्या वतनाचा विसार आपल्याला पूर्ण मिळू नये ही सैतानाची इच्छा आहे. मग आपण ठरवायचं सैतानाचं की देवाचं ऐकायचं. तर पवित्र आत्मा, तर फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट्स म्हणजे प्रथम फळाचा जो सण, त्या दिवशी बेखमीर भाकरी आणल्या जात होत्या आणि तो प्रथम फळ ख्रिस्त आहे
म्हणजे बेखमीर भाकरीचा सण प्रभू येशूचं पुनरुत्थान होणार त्याचं प्रतीक होतं. ते पुनरुत्थान झालं, तो सण पाळायचा संपला, पण ते अजूनही पाळत आहेत. का? कारण त्यांना माहीत नाही की त्याचा अर्थ हा आहे. जेव्हा माहीत नसतं तेव्हा लोक सण पाळतच जातात. आणि विचारून बघा, ते म्हणतात काय माहीत, आमच्या चर्चमध्ये करतात, आम्ही करत आलेलो म्हणजे काय? म्हणजे काही कोणी सांगितलं करत राहायचं डोळे झाकून, विचारायचं नाही कशासाठी आपण करतोय, का करतोय, माहीत नको आपल्याला. आणि ज्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी 2 भाकरी खमीरासह आणल्या गेल्या, ते खमीर पापाचं प्रतीक आहे की जे चर्चचा जो जन्म होईल, मंडळीचा जो जन्म होईल, त्या मंडळीमध्ये यहुदी पण असतील, विधर्मी पण असतील, पण त्यांच्यामध्ये खमीर किंवा पाप असेल. तो पेंटेकॉस्टचा सण पवित्र आत्मा ज्या दिवशी आला मिळणार होता त्या दिवसाचं प्रतीक होतं. आणि म्हणून 50व्या दिवशीच, पेंटेकॉस्टच्या दिवशीच पवित्र आत्मा देवाने जगात पाठवला. आपण वाचतो, आपल्याला माहिती आहे ते लिहिले, पण त्याचा अर्थ काय, ते का लिहिलेलं आहे हे समजलं पाहिजे. वचनाच्या वचनं, अध्यायाच्या अध्याय पाठ आणि फडाफड म्हणून दाखवलं, त्याला अर्थ नाही आहे. ते काय आहे, त्याचा अर्थ काय, कशाची पूर्तता आहे, ख्रिस्तामध्ये कसं पूर्ण होतं हे कळणं प्रगट आहे. ख्रिस्त हे गुज युगानुयुगापासून दडलेलं, ते ख्रिस्त हे गुज प्रगट झाले पाहिजे. आमेन. आणि ह्या प्रगटीकरणात तो मंडळी किंवा आपल्याला तयार करते. म्हणून वेळ मिळेल तेव्हा शास्त्र वाचायचं नसतं की हे गुज हे रहस्य प्रगट करण्यासाठी, त्या कृपेत, त्या प्रगटीकरणात वाढण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी. कारण जे प्रगटीकरण आपल्याला मिळतं ते त्या दिवशी, त्या आठवड्यात, त्या महिन्यात जे काही सैतानी हल्ले होणार आहेत त्याच्यावर विजयी करत असतं. रेव्हलेशन नॉलेज, प्रकटीकरण, हेड नॉलेज नाही, वचनपाठ नाही, प्रकटीकरण. त्याचा अर्थ काय हे तुम्हाला वर ठेवतं. किती सैतानाने बुडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही आपोआप वर येतो. बाकीचे बुडून जातात, मागे फिरून जातात, पण आपण परत फटकन वर येतो. का? कारण देवाचं प्रगटीकरण आत्म्याचं प्रगटीकरण असतं. आणि म्हणून ह्या दिवशी पवित्र आत्मा आला. आणि नंतर आपण वाचू येणाऱ्या संदेशामध्ये की पेत्राने सुवार्ता सांगितली, पहिला उपदेश केला. विदेशी लोक जे सणासाठी जमले होते त्या विदेशाने विश्वास ठेवला. आणि हे 120 यहुदे वर्षा, 120 यहुदी, त्याच्यात विदेशी लोक विश्वास ठेवणार हे एक झाले आणि चर्चचा, मंडळीचा जन्म झाला. म्हणून चर्च म्हणजे इस्रायली प्लस विदेशी आणि विधर्मी. त्या नवीन युगाची सुरुवात, चर्च याची सुरुवात पेंटेकॉस्टच्या दिवशी झालेली आहे. चर्चचा जन्म पेंटेकॉस्टच्या दिवशी झालेला आहे. ते 120 जण प्रथम फळ, पण 120च होते का? त्या 120 जणांनंतर दुसऱ्यांवर पवित्र आत्मा मिळाला. ते प्रथम फळ होते. ह्या काळात, ऐका इकडं बघा, ह्या काळात तुम्ही आणि मी ते प्रथम फळ, की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्या चर्च किंवा मंडळीला जोडले गेले. आणि ह्या मंडळीच्या किंवा चर्च एजमध्ये देव काय करीत आहे, प्रत्येक देशातून, जाती धर्मातून त्याचे निवडलेले लोक त्याच्याकडे बोलवून घेत आहे आणि अशा रीतीने तो मंडळी तयार करते. म्हणून मंडळीत, येशू ख्रिस्ताच्या मंडळीत माणूस कसा जोडला जातो? चर्चचा फॉर्म भरून नाही, मेंबर होऊन नाही. ख्रिस्त कोण हे कळल्यानंतर, ख्रिस्ताशी जोडला गेल्यानंतर आपण एकमेकांशी जोडले. की आम्हाला काय करायचं चर्चचं, मंडळीचं, आम्ही फक्त येऊन जाऊ, म्हणजे ख्रिस्ताशी जोडले गेलेलं नाही आहे. कारण जर असे जोडले गेले तर तुम्हाला मंडळी काय असतं हे कळलं, एकमेकाप्रती कर्तव्य काय असतं हे कळलं, एकत्र येणं का महत्त्वाचं असतं हे कळलं, प्रभोजन काय असतं हे कळलं. नाही तर तुम्हाला वाटेल यायचं जायचं, आम्ही फॉर्म भरलेला आहे, आम्ही मेंबर आहे. म्हणून ही सिरीज इतकी महत्त्वाची. तर मंडळीचा जन्म पेंटेकॉस्टच्या दिवशी झाला, पवित्र आत्मा त्यांना मिळाला. मंडळीचा जन्म पावर सामर्थ्याने झाला आणि मंडळीचं वर घेतलं जाणं देखील पावर सामर्थ्याने होणार आहे. क्षणात ते झालं, अकस्मात सोसायटीचा सारखा नाद झाला अग्नीच्या जेव्हा, आणि ते पवित्र आत्मा त्यांच्यावर होता. अचानक झालेलं आहे.
आणि मंडळीचं रॅप्चर किंवा वर घेतलं जाणं देखील अचानक क्षणात होणार आहे. कोणाला कळणार पण नाही की आत्ता हे होते, कुठे गेले. प्रेज द लॉर्ड. पण ह्या काळामध्ये ते होईपर्यंत देव तुम्हाला आणि मला आपल्याला तयार करीत आहे. आणि मग पुढं काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वाद.